नमो भारती भ्रम मिटे, ब्रह्म बनूं मैं बाल। भार रहित भारत बने, भास्वत भारत भाल। भार रहित भारत बने, भास्वत भारत भाल। बोलिए पंच परमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, प्रथमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की, आचार्य गुरुवर सन्मति सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। बोलो आगम चक्रवर्ती आचार्य भगवान विद्यासागर जी महामुनिराज की, आचार्य संघ की जयकारा गुरुदेव का। नमोस्तु आचार्य। आज आपल्या या विश्वगुरु भारताचा 80वा स्वतंत्रता दिवस आणि त्या निमित्तानं आपण इथं बसलेलो आहोत। स्वातंत्र्याचा हा सोहळा साजरा करण्यासाठी आपण वर्षातून एकदा एकत्रित येतो, पण आपल्याला हा दिवस अनुभवायला मिळावा म्हणून लाखो लोकांनी रोजच्या रोज मरण यातना काही दशकांपूर्वी झेललेल्या आहेत। आज आपण या ठिकाणी खुल्या आसमानामध्ये बसून जो स्वतंत्रतेचा श्वास घेतो आहोत, त्याच्यासाठी कितीतरी जणांचा श्वास गुदमरला होता, घुसमटला होता, याची जाणीव मुलांनो आणि ज्येष्ठ कनिष्ठ आपण सर्वांनीच सदैव ठेवली पाहिजे। मगाशी सरांनी दिलेल्या नाऱ्याला अनुसरून तुम्ही त्यांना प्रतिसाद देत असताना, भारत माता की जय म्हणत असताना सर्वांचेच हात एक साथ वर उठत होते। तसं आपला देश जागतिक पटलावरती विश्वगुरु होता आहे, पण आणखीन जरा त्याची प्रगती व्हावी म्हणून जसे मगाशी सर्वांचेच हात झटत होते, वर होत होते, तसे या देशाला उन्नतीच्या दिशेनं नेण्यासाठी जर सर्वांचेच हात आणखीन पुढे सरसावले तर पुनश्च भारताचा डंका या जागतिक पटलावरती वाजायला वेळ लागणार नाही। त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। आपण लहान आहोत, मोठे आहोत, गरीब आहोत की श्रीमंत आहोत, या सर्वच गोष्टींचे विकल्प, या सर्वच गोष्टींचे भेदभाव सोडून या देशासाठी, की ज्या देशानं आम्हाला जगामध्ये ओळख दिलेली आहे, ज्या देशाच्या मातीमध्ये खेळून आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत, त्या देशाचे आमच्यावरती थोर उपकार आहेत, महान ऋण आहेत। त्या ऋणाचा एक कण तरी आम्हाला फेडता यावा याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज, जरा आवाज इकडे कमी, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण त्यांचं स्वराज्य ज्या वेळेला रोपट्याच्या अवस्थेमध्ये होतं, प्रारंभिक दशेमध्ये होतं, आणि त्यांना त्यावेळेला स्वराज्याच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी, त्याच्या वृद्धीसाठी पैशाची गरज असताना शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांसोबत एका साहुकाराकडे गेले आणि त्यांनी त्या साहुकाराकडून या स्वराज्यासाठी कर्ज घेत असताना, तारण म्हणून कर्ज घेत असताना त्या सावकाराने शिवाजी महाराजांना कर्ज दिलं, पण तारण म्हणून ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे काहीही नव्हतं। ज्यावेळेला सावकाराने विचारलं की राजे आपण तारण म्हणून काय ठेवणार, त्यावेळेला महाराजांच्याकडे काही नसताना तिथंच घोड्याच्या तबेल्याच्या बाहेर पडलेली गवताची काडी त्यांनी उचलली आणि त्या सावकाराकडे दिली की सावकार, हे कर्ज जे तुम्ही आम्हाला देत आहात या स्वराज्याच्या निर्मितीसाठी, संवर्धनासाठी, त्याच्यासाठी या कर्जाच्या बदल्यात हे तारण म्हणून ही गवताची काडी आमच्याकडून ठेवून घ्या। त्यावेळी माणसांच्यावर विश्वास किती होता, आणि गवताची काडी एका राजानं आपल्या राज्यासाठी तारण म्हणून ठेवली। ज्या वेळेला कालांतरानं त्यांच्याकडे पैसा उभा राहिला आणि त्या सावकाराचे पैसे फेडण्यासाठी छत्रपती जातात, पैसे दिल्यावरती तो सावकार पैसे ठेवून घेतो, त्यावेळेला छत्रपतींनी सावकारला विचारलं आमची तारण म्हणून ठेवलेली गवताची काडी तेवढी परत द्या। ऐकायला लागलाय सगळेजण? तेव्हा सावकार ती काडी आणण्यासाठी आत जातात, त्यावेळी शिवाजी महाराजांचे शिलेदार तानाजी मालुसरेंनी शिवाजी महाराजांना विचारलं की राजे, गवताची काडी ती किरकोळ बाब आहे, आपण पैसे परत दिले आणि गवताची काडी परत मागण्याची आवश्यकता काय आहे? त्यावेळेला छत्रपती म्हणतात की तानाजी, माझ्या राज्यामध्ये फक्त माणूसच स्वतंत्र असला नाही पाहिजे, इथली गवताची काडी स्वतंत्र झाली पाहिजे, याच्यासाठी आपण रक्त सांडतो आहोत। आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्याचा जो अनुभव घेतो आहोत, याच्यासाठी लाखो करोडो लोकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे। कितीतरी माता भगिनी
ऐन तारुण्यामध्ये वैधव्याला प्राप्त झालेले आहेत. छोट्या छोट्या मुलांना लहानपणीच आपल्या पित्याचं छत्र गमवावं लागलेलं आहे. फार लोकांच्या बलिदानाच्या पायावरती ही स्वातंत्र्याची इमारत उभी आहे. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की हा देश चिरायू व्हावा, याचं स्वातंत्र्य सूर्य चंद्र असूपर्यंत नांदत राहावं, या देशातला प्रत्येक व्यक्ती आनंदानं जगावा, या देशामध्ये शांतता, सौजन्यता आणि बंधुत्वाचे भाव सर्वत्र पसरावेत, सगळे जीव एकमेकांच्या बरोबर गुण्या गोविंदाने नांदावेत, याच्यासाठी कर्तव्य जे आपलं आहे ते बजावणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. तुमच्या सर्वांचं कर्तव्य आहे असा शब्दप्रयोग मी नाही करत आहे, आपल्या सर्वांचं कर्तव्य. आपापल्या भूमिकेमध्ये राहून, साधू संतांनी आपापल्या भूमिकेमध्ये, गृहस्थांनी आपापल्या भूमिकेमध्ये राहून का होईना आपलं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे, आपलं जे आपली जबाबदारी आहे ते पाळणं आपला धर्म आहे. आपण आपापल्या घरात हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, ईसाई, पारसी असो, परंतु ज्या वेळेला घरातून बाहेर पडतो त्यावेळेला आपला एकच धर्म असला पाहिजे, तो धर्म म्हणजे भारतीयता. कारण भारतीयता हा आपला गर्व आहे, तो आपला अभिमान आहे. आपण त्या भारतीयतेसाठी जगलो पाहिजे. आपल्या देशाचा गौरव जगाच्या पाठीवरती फार मोठा आहे. ज्यांनी अमेरिकेमध्ये मोठमोठे उद्योग थाटले अशा फोर्ड कंपनीचे संस्थापक ज्यावेळेला पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये आले, दिल्लीच्या विमानतळावरती जेव्हा ते उतरणार होते त्यावेळेला भारत सरकारच्या डेलिगेशनचे मोठमोठे अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी गेले होते. मोठमोठे लोक प्रशासनातले त्या ठिकाणी उपस्थित असताना भारतीय लोकांनी विचार केला होता की एवढी मोठी उद्योजक व्यक्ती जी आमच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रारंभिक स्थितीमध्ये या ठिकाणी येते आहे, पण त्या काळात सुद्धा ती अरबपती आहे, अत्यंत थाटामाटात आले असणार, सूट बूट घातलेली असणार, असा विचार करत आमचा भारतीय डेलिगेशन स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित असताना जेव्हा ती व्यक्ती विमानातून खाली येते, खरोखर सुसज्ज अवस्थेमध्ये टॉय, सूट इत्यादी सगळी उच्चतम दर्जाची भरजरी वस्त्र त्यांनी घातलेली असताना त्यांचे पाय मात्र अनवाणी होते. पाय काय होते? अनवाणी होते. पायामध्ये चप्पल, बूट काहीही त्या व्यक्तीनं घातलेले नव्हते. जेव्हा ते विमानातून खाली आले, जमिनीवरती उतरले, त्यांना बुके वगैरे देऊन, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. पण त्या दरम्यान एका भारतीय प्रशासनिक अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला. मुलांनो लक्ष इकडं. जेव्हा त्यांना विचारलं की सर, आपण एवढ्या मोठ्या लोकशाही देशातून, अमेरिकेतून या ठिकाणी भारतामध्ये आलात, एवढे मोठे उद्योजक आहात, एवढे श्रीमंत आहात, एवढे चांगले भरजरी वस्त्र आपण परिधान केलेले आहात, पण आज इथे येत असताना आपल्याला चप्पलांची, पायात घालणाऱ्या बुटांची काय अडचण आली का? कुठं ते हरवलेत का? त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं की बंधू, हे जग एक घर आहे, हे जग एक घर आहे, आणि घरामध्ये कसा देवारा असतो तसं या जगरूपी घरामध्ये भारत एक देवालय आहे, भारत एक मंदिर आहे, आणि मंदिरात कोणी चप्पल घालून जात नाही. म्हणून मी या ठिकाणी चप्पल न घालता आलेलो आहे. ही आपल्या देशाची शान आहे. ती शान वाढवायची असेल, या देशाची मान आणखीन उंचवायची असेल, तर आपण सर्वांनी मगाशी हात कसे वर करून नारे दिलात तसे या देशातला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी, आतंकवादाचं निर्मूलन करण्यासाठी, या देशातल्या प्रत्येक समस्येचा तोडगा काढण्यासाठी आपण सर्वांनीच पुढे सरसावलं पाहिजे. एक एक पावलं पुढे टाकली पाहिजेत, हात पुढे झेपावले पाहिजेत, आणि या भारतासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग काय प्रयत्न केले पाहिजे? तो तुम्ही सगळे आता लहान आहात, वयानं लहान आहात, पण तुमची बुद्धी कुशाग्र आहे. आपल्या देशाची ही प्रतिभा, आपल्या देशाची ही बुद्धी जी तुमच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे, ती बुद्धी परदेशामध्ये जाऊन, विदेशामध्ये जाऊन गुलाम होण्यापेक्षा आपल्या प्रतिभेचा उपयोग आपल्याच देशामध्ये राहून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काय करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही सर्वांनी वय वाढेल तसं विकार वाढतात, संगतीमुळे अनेक प्रकारचे दुष्प्रभाव जीवनामध्ये होत असतात, पण एक खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे की माझ्यामुळं आमच्या परिवाराला, आमच्या गावाला, आमच्या समाजाला आणि किंबहुना आमच्या भारताला कधी मान खाली घालावी लागणार नाही, याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनीच, आज लहान आहात, पूर्ण निर्व्यसनी आहात, पण मोठे झाल्यानंतर, कॉलेजला वगैरे गेल्यानंतर कुठल्याही व्यसनी व्यक्तीच्या नादाला लागून कोणतंही व्यसन लागू द्यायचं नाही. आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून
त्यांची कधी विटंबना होणार नाही, त्यांच्या कष्टाला कधीही धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. या शाळेमध्ये ज्यांनी आपल्याला स्वर व्यंजनांच्या माध्यमातून जगाचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी धडे दिले, त्या गुरुजनांचा कधी अनादर होणार नाही. आणि ज्या मातीतून रस घेऊन उत्पन्न झालेलं अन्न खाऊन हा आपला देह पोसला गेला, त्या मातीला कधी कलंकित व्हावं लागेल अशा प्रकारचं आचरण आपण कधीही करायचं का करणार आहात? अजिबात करायचं नाहीये. याच्यासाठी अनेक लोकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. तुम्हाला सर्वांना 2 कामं सांगू इच्छितो. 2 भक्तिगीतं ऐकायचे तुम्ही आज घरी गेल्यानंतर. हिंदीमध्ये आहेत, तुम्हाला हिंदी कळत असेल, 1-2 मिनिटं चालेल ना अजून? हिंदीमध्ये आहेत पण तुम्हाला हिंदी निश्चितच कळेल. फार मार्मिक गीतं आहेत. त्या गीताचे बोल आहेत. शाळेमध्ये सुद्धा जर मधल्या वेळेत, मधल्या सुट्टीच्या वेळेत वगैरे जर लावता आलं तर फारच चांगलं आहे. त्याच्यामध्ये बोल आहेत, हम लाए है तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. किती संकटातून या देशाला काढण्यात आलं. मुघल साम्राज्य, आदिलशाही सल्तनत, निजामशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या सगळ्यांच्या विळख्यातून या देशाला बाहेर काढण्यात आलं. आज सुद्धा या देशाला अनेक प्रकारच्या संकटांनी घेरलेला असताना, आपण पूर्वजांनी केलेल्या त्या क्रांतीच्या बळावरती स्वातंत्र्याचा अनुभव घेत असताना, त्याची जाणीव ठेवून हा देश पुन्हा गुलाम होणार नाही याची आपण जी जबाबदारी आहे ती पेलली पाहिजे. हम लाए है तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. हे गीत जरूर ऐकायचं आणि ऐकून तसं वागण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. बाळ झेंडा जमिनीला लावायचं नाही. दुसरं गीत आहे, इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के, ए देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. ही 2 गीतं तुम्ही मनापासून एकदा तरी ऐका. त्यातून फार मोठा बोध या देशाप्रती, आपल्या कर्तव्याप्रती आपल्याला मिळेल. शाळेमध्ये जर खरोखरच हे आधेमध्ये कधी लावता आलं, मधल्या सुट्टीमध्ये वगैरे, तर जरूर लावावं की आमच्या लोकांनी या देशासाठी काय केलंय आणि आपण या देशासाठी काय केलं पाहिजे. एकच छोटासा प्रसंग सांगून थांबतोय, कारण दुपारी आणि मुख्य सभा मंडपामध्ये प्रवचन या विषयावरती होणार आहे. तिथंही आपला वेळ असेल, उपलब्ध असेल तर आपण ऐकू शकताच. कर्नाटकामध्ये देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी ज्या वेळेला स्वातंत्र्याचं आंदोलन चाललं होतं, क्रांतीची चळवळ चालली होती, तेव्हा अनेक लोक धारवाड हुबळीच्या दरम्यान जमून स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतले होते. इंग्रजांचा लाठीमार चालू होता. इंग्रजांच्या हातूनच छळ चाललेले असताना एक पांगळा व्यक्ती सुद्धा घसरत त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. ऐका लागला सगळे? फार महत्वाचा प्रसंग. ज्या वेळेला एक पांगळा व्यक्ती, ज्याला स्वतःच्या पायाने चालता येत नव्हतं, पण त्या क्रांतीच्या आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये स्वतः घसरत फरफटत त्या ठिकाणी आलेला असताना, त्या गर्दीमध्ये जेव्हा लाठीमार चालू झाला इंग्रजांचा, तेव्हा एका व्यक्तीनं विचारलं, अरे बाबा तुला चालता येत नाही, इंग्रज या ठिकाणी लाठीमार करतात, पळता येत नाही, कदाचित कंट्रोल झालं नाही तर ते गोळीबार सुद्धा करतील, आणि तू कसं काय तुझा बचाव करणार? त्यावेळेला पायानं विकल असणारा पण मनानं राष्ट्रभक्तीनं सकल असणारा तो व्यक्ती म्हणतो की बंधो, इंग्रजांच्या लाठ्या काठ्यांची भीती असती तर मी तर आलोच नसतो. मी पांगळा असून सुद्धा इथं यासाठी आलोय कारण मी धावपळ करून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पळत जाऊन ही क्रांतीची मशाल तर पेटवू शकत नाही, पण जे क्रांतिकारक काम करत आहेत त्यांच्या उपयोगी कुठंतरी माझं जीवन यावं. आणि आज इथं येण्याचा उद्देश माझा हा आहे की कदाचित इंग्रजांचा गोळीबार झालाच तर एखादी गोळी मी माझ्या छातीवर घेतली तर एखादा क्रांतिकारक त्याच्यामुळे जिवंत राहील आणि तो भविष्यात या देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल, म्हणून मी माझ्या छातीचा कोट करून या ठिकाणी आलोय. अशा लोकांच्या बळावरती आज आपण या ठिकाणी बसलोय. याची जाणीव ठेवून घेऊया, आपल्या कर्तव्याचं पालन करूया. हा डेरेदार चिंचेचा वृक्ष जो आहे, मागं वळून बघू शकता आपण, बघितलाही असाल. मी सुद्धा याच शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये, बालवाडीमध्ये 1ली-2री इयत्तेच्या अगोदरच्या मोठ्या गटात, लहान गटात महात्मा गांधी शिशु विहारमध्ये शिकत असताना पण हा वृक्ष बघत होतो. आजही तो इथे उभा आहे. पुढेही अनेक दशके शतके तो उभा राहील, पण तो कशाच्या बळावरती उभा आहे? वरती त्याचा जो डेरेदार आकार आहे त्याच्या बळावरती तो उभा नाही आहे, तर जमिनीमध्ये शेकडो फूट त्याची रुजलेली जी मुळं आहेत, सखोल मुळं आहेत, त्याच्या बळावरती वादळ वाऱ्यांना तोंड देत तो वृक्ष उभा आहे. तसा आपल्या हृदयरूपी भूमीमध्ये राष्ट्रभक्तीची मुळं सखोल जाऊ द्यात, कसलीही वादळं आली तरी आपली राष्ट्रभक्ती विचलित होणार नाही. अशा प्रकारचं कार्य आपण करूया आणि या राष्ट्राला पुनश्च एकदा विश्वगुरू बनवून याचा डंका जगाच्या पटलावरती वाजवूया. याच मंगल भावनेसहित